तर हा बघा, हा बरका फणस आहे. तर बरक्या फणसाचे गरे बघा अशा प्रकारे असतात आणि हे खाल्ल्याच्या नंतरला अशा प्रकारे या अटला निघतात या फणसाच्या बिया. तरी सर्व काय मी खाल्लेले नाही आहेत, नाही तर म्हणाल एवढे गरे खाल्ले, तर मी 2-3च खाल्लेत आणि आता हा बहुतेक 4था गरा आहे. तर हा गरा कसा खायचा माहिती आहे का? थोडंसं चावला तरी चालतो, नाही तर गिल्ला तरी चालतो. तर तुम्हाला फणस आवडतो का? तर या फणसाच्या बिया आहेत ना, ज्याला आम्ही अटला म्हणतो. तर या एक प्रकारे म्हणा जसं बदामामध्ये जेवढे जीवनसत्व मिळतात, त्याच प्रकारे या फणसाच्या बीमध्ये सुद्धा जीवनसत्व मिळतात. तर खूप म्हणजे ही बी खाल्ली तर शरीराला बऱ्यापैकी चांगली एनर्जी मिळते. तर मस्त लागतात, टेस्टी. फणस जर चांगला तयार असेल तर ही बी चांगली लागते, टेस्टी लागते. या फणसाच्या बियांची ना भाजीसुद्धा बनवली जाते. खूप अगदी टेस्टी भाजी होते. आणि या बिया टाकून एक डिंडा म्हणून असतो, डिंड्याची भाजी बनवली जाते. तर डिंड्याच्या भाजीमध्ये ही अटला टाकतात, भाजायच्या थोड्याशा आणि चेचून थोड्याशा टाकायच्या आणि खूप मस्त लागते भाजी. खाल्लंय का कधी डिंड्याची भाजी? तर आता हा सीझन चालू झाला फणसांचा. पहिला फणस पिकलेला आहे हा, यावर्षीचा पहिला फणस बरका. कापासुद्धा आता पिकायला लागेल. तर सर्व गरे आता काढून घेतलेले आहेत. तर ह्याला राहिलेलं आहे, ह्याला आम्ही चारखंड म्हणतो. तर हे चारखंड आता गुरांना घालायचे. गुरं खूप आवडीने खातात हे. गुरांना सुद्धा यातून पोषण तत्व चांगले मिळतात.